नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सी 24 तास वृत्तवाहिनीच्या बातमीचा दणका। बातमी प्रसारित होताच अवघ्या 2 तासात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सारखणी बाजारपेठेमध्ये 2 मोबाईल चोरट्यांना सिंदखेड पोलिसांनी रंगेहात केलं अटक। चोरट्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। राष्ट्रीय महामार्गावरती होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गावरती महायज्ञ करण्यात आले अनोखं आंदोलन। आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण। अल्पावधीमध्ये खास महिलांच्या पसंतीस उतरलेले डायमंड मॅचिंग सेंटर, नाविन्यपूर्ण कलेक्शन आणि भरपूर व्हरायटीज। डायमंड मॅचिंग सेंटर। आमच्याकडे लेडीज वेअर, टेलरिंग मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी आणि कॉस्मेटिक यामध्ये नाविन्यपूर्ण आणि भरपूर व्हरायटी उपलब्ध। तसेच जेंट्ससाठी शॉर्ट्स आणि लॉंग नाईट पॅन्ट्स उपलब्ध। डायमंड मॅचिंग सेंटर। प्रोप्रायटर अजीम खान। ठिकाण A1 किराणा स्टोअर समोर, प्रियंका झेरॉक्स शेजारी, नवी पेठ, राहुरी। संपर्क व्हॉट्सॲप नंबर 997592 8593। रेग्युलर नंबर 832952 डायमंड मॅचिंग सेंटर। नवनवीन लेडीज कलेक्शन आणि इतर अनेक व्हरायटीजसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। डायमंड मॅचिंग सेंटर, राहुरी। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना जवळपास 1 महिन्यापूर्वी घडली होती। दरम्यान याबाबत सी 24 तास वृत्तवाहिनीच्या माध्यमांमधून बातमी प्रसारित होताच अवघ्या 2 तासामध्ये या घटनेसंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सातरळ येथील 6 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। राहुरी येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना सुमारे 1 महिन्यापूर्वी घडली होती। याबाबत सी 24 तास वृत्तवाहिनीच्या माध्यमांमधून बातमी प्रसारित करण्यात आली आणि बातमी प्रसारित झाल्यानंतर अवघ्या 2 तासात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सातरळ येथील 6 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। सदर अल्पवयीन मुलीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटलंय की सुमारे 1 महिन्यापूर्वी या घटनेमधील 14 वर्षीय मुलगी ही रात्री 10च्या दरम्यान कचरा टाकण्यासाठी घरामधून बाहेर गेली होती। त्यावेळी आरोपी अर्जुन परदेशी हा तिथे आला आणि त्या मुलीला म्हणाला की मला तुझ्या भावाबद्दल काहीतरी सांगायचंय, तू इकडे ये असं म्हणून तिला जवळ बोलावून घेतलं आणि तिला म्हणाला की तुझी आई 2 वर्षांपासून बेपत्ता आहे। ती आज येऊन आमच्या घराच्या समोरील संजय पडघलमल यांच्या घरामध्ये लपलेली आहे। मी तुला तुझी आई दाखवतो असं सांगून त्यानं तिच्या हाताला धरून संजय पडघलमल यांच्या घरामध्ये तिला घेऊन गेला। त्यानंतर तिचे तोंड दाबून लाथाबुक्क्याने तिला मारहाण केली आणि जीव मारण्याची धमकी दिली आहे आणि तिच्यावरती जबरदस्तीने बलात्कार केला। दरम्यान त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितला तर जीव मारण्याची धमकी देखील त्यानं दिली आहे। त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी आरोपी अर्जुन परदेशी याचे नातेवाईक त्या मुलीच्या घरी आले आणि त्यांना म्हणाले की आमचा मुलगा अर्जुन यानं तुमच्या मुलीबरोबर केलेल्या प्रकाराबाबत जर तुम्ही कोणाला काही सांगितलं तर तुम्हाला जीवे मारू अशी धमकी त्यांनी दिली। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून पीडित मुलगी आणि तिचे नातेवाईक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या तिथे चक्रा मारत होते आणि याच दरम्यान या घटनेबाबत सी 24 तास वृत्तवाहिनीच्या माध्यमांमधून बातमी प्रसारित करण्यात आली आणि त्यानंतरच अवघ्या 2 तासात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांनी सी 24 तास वृत्तवाहिनीचे आभार मानलेत। सदर मुलीच्या फिर्यादीवरनं आरोपी अर्जुन दीपक परदेशी, सुनीता दीपक परदेशी, सूरज दीपक परदेशी, पिया तसेच मनोज परदेशी या 6 जणांवरती बलात्कार, मारहाण आणि जीव मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक
राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील हे करतायत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी आपत्ती काळामध्ये नागरिकांना उंचीवरनं खाली उतरवण्यासाठी बचाव यंत्रणा तयार केली आहे. आपत्तीच्या काळामध्ये या सेफ्टी यंत्रणेमुळे नागरिकांचा जीव वाचवता येणार आहे. 30 मजल्याच्या उंचीपर्यंत या यंत्रणेचा वापर करता येणार आहे. झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांकडून आपत्ती काळासाठी नागरिकांना उंचीवरनं खाली उतरवण्यासाठी बचाव यंत्रणा तयार करण्यात आली आहे. झीलमध्ये चालू असलेल्या काही नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तसेच त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ही जीवन रक्षक प्रणाली आहे, असे या प्रकल्पावरती काम केलेल्या प्राध्यापकांनी सांगितलंय. साधारणतः 100 मीटर अर्थात 30 मजल्यापर्यंत या बचाव यंत्रणेचा वापर करण्यात येऊ शकतो. ही यंत्रणा फक्त नागरी भागांसाठी न वापरता व्यावसायिक वापराच्या इमारती, औद्योगिक इमारती आणि खाण कामगारांसाठी देखील वापरता येऊ शकते. संपूर्ण यंत्रणा ही फक्त 12 किलोग्रॅम वजनाची आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिक ते पाठीवरती सेफ्टी हार्नेसच्या मदतीनं खिडकी, संरक्षक जाळ्या यांना जोडून उंचीवरनं सुरक्षितरित्या खाली उतरू शकतात. ही यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी अतिशय सोपी आहे. एखाद्या बॅगीप्रमाणे पाठीवरती अडकवता येऊ शकते अथवा एक जागेवरनं दुसरीकडे नेता येऊ शकते. झील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजी काटकर, सचिव प्राध्यापक जयेश काटकर, अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टर प्राध्यापक उद्धव शिंदे तसेच झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राध्यापक डॉक्टर अजित काटे यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्राध्यापक अयुब तांबोळी, प्राध्यापक सचिन गोडसे, प्राध्यापक सचिन बोराडे या प्राध्यापकांनी तर सुशील कांबळे, रितेश गवळी, सिद्दीकी शेख, मधुरा महाजन आणि राज देशपांडे या विद्यार्थ्यांनी बचाव यंत्रणेची कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. संपूर्ण संशोधनाकरता झील एज्युकेशन सोसायटीकडनं प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना सर्व सुविधा आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यात आलं होतं. सदर यंत्रणेचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना हवं असल्यास झील एज्युकेशन सोसायटीच्या नरे संकुलामधील झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये ते उपलब्ध करून देण्यात आलं आहे. नमस्कार, मी प्राध्यापक सचिन बोराडे, सहाय्यक प्राध्यापक झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. आपण पाहतोय जसं जसं शहरी मोठी होत आहेत तसं समस्या देखील मोठ्या होत आहेत. आपल्याला माहिती आहे की आग लागणं, शॉर्ट सर्किट होणं, पूर परिस्थिती किंवा एखादा दहशतवादी हल्ला असू देत, प्रत्येक वेळेला लिफ्ट वापरणं किंवा जिना वापरणं हे धोकादायक असू शकतं. कारण आगीच्या घटनांमुळे किंवा धुरामुळे हे सर्व जे काही पॅसेज आहेत ते बंद होऊ शकतात. मग अशा वेळेला आपण जर उदाहरणं घ्यायची झाली तर आपल्याला आठवत असेल की वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला दहशतवादी हल्ला असू देत किंवा सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आग असू देत किंवा सुरतसारख्या शहरामध्ये कोचिंग क्लासमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग असू देत. अगदीच जवळची घटना तर भंडाऱ्याच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जी काही ICUमध्ये आग लागली होती. या प्रत्येक घटनांमध्ये काय झालं आहे तर अपरिमित अशी जीवितहानी झालेली आहे. आणि म्हणूनच नागरिकांचे जे अमूल्य जीवन आहे ते वाचवण्यासाठी आपण झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकलच्या काही प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. ही बचाव यंत्रणा प्रत्यक्षात उतरवलेली आहे. या बचाव यंत्रणेला आपण कंट्रोल फॉर रेस्क्यू डिव्हाइस असं म्हणतोय की ज्याच्या मदतीने नागरिक स्वतःची सुटका हे स्वतः करून घेऊ शकतात. अगदी आपण फायर ब्रिगेड म्हणा किंवा NDRF सारख्या ज्या काही बचाव यंत्रणा आहेत त्यांची वाट न पाहता एक साधं हुक आपण खिडकी किंवा संरक्षण जाळीला अडकून आपण त्याच्या मदतीने खाली उतरू शकतो. धन्यवाद. तर माझं नाव राज देशपांडे. आता जसं की सरांनी सांगितलं की अनेक दुर्घटना आपल्या आजूबाजूला कायम घडत असतात. तर या सगळ्या दुर्घटनांवर ओव्हरकम करण्यासाठी आम्ही झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकलच्या काही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून या प्रणालीची संकल्पना डोक्यात घेतली आणि त्याच्यावर काम सुरू केलं. बेसिकली हे या एकंदरीत प्रणालीचं जे वजन आहे हे 12 किलो आहे आणि 160 किलोपर्यंतची कुठलीही व्यक्ती ही
यंत्रणा अगदी सहजपणे खाली कोणालाही बेअर करू शकते. या सगळ्या समस्या ज्या असतात या समस्यांवर सोल्युशन शोधणं हे मला वाटतं एखाद्या इंजिनियरचं काम असतं आणि हेच डोक्यात ठेवून आम्ही या यंत्रणेची सुरुवात केली. आणि ह्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल ब्रेक्स आणि प्लॅनेटरी गिअरबॉक्सचा वापर आपण बेसिकली केलेला आहे. त्यामुळे ज्यावेळेला व्यक्ती वरून खाली येते त्यावेळेला ती अगदी सुरक्षितपणे आणि त्या व्यक्तीचा स्पीड जो असतो तो फार नियंत्रित राहतो. जो स्पीड असतो तो 0.8 to 2 मीटर पर सेकंदपर्यंत इतका असतो. त्यामुळे हे सगळं या यंत्रणेचे एकंदरीत स्पेसिफिकेशन्स आहेत. ही यंत्रणा जी आहे ती पोर्टेबल आहे. त्यामुळे असं काही नाही की एका बिल्डिंगमध्ये आपण याचा एका वेळेलाच वापर करू शकतो. तुम्ही अगदी 12 किलो वजन असल्यामुळे कुठेही सहजपणे ह्याला कॅरी करू शकतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज प्रश्नी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत मोठा दिलासा दिलाय. 3 ते 4 महिन्यामध्ये विजेचा प्रश्न त्यामुळे सुटणार आहे. अतिभार असणाऱ्या वीज केंद्रामध्ये धुळे येथून 2 ते 3 दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मर आणून या उपकेंद्राअंतर्गत शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज प्रश्नी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी ट्रान्सफॉर्मरबाबत मोठा दिलासा दिलाय. येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये वीज समस्या सुटणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये अतिभार असलेल्या वीज केंद्रामध्ये धुळे येथून 2 ते 3 दिवसात ट्रान्सफॉर्मर आणून या उपकेंद्र अंतर्गत शेतकऱ्यांना सुरळीतपणे वीज पुरवठा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. शेलार यावेळी म्हणालेत की दररोज विविध भागांमधील शेतकऱ्यांना वीज समस्येबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे आपण ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मंगळवारी 26 ऑक्टोबर रोजी तनपुरे यांनी पुण्यामध्ये महावितरण आणि पारेषणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच तालुक्यामधील 3311 केव्ही वीज केंद्र उपकेंद्रे यांची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आवश्यक त्या ठिकाणी 50 MVAचे 2 रोहित्रासाठी तातडीनं आदेश दिले. मात्र आपण बैठकीमध्ये यासाठी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागेल याकडे लक्ष वेधलं असता अधिकाऱ्यांनी धुळे इथे 25 MVAचा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होईल असं सांगितलं. त्यामुळे त्यास मंजुरी मिळाली. त्यामुळे अतिभार असलेल्या वीज केंद्रामध्ये सदरचे रोहित्र बसवण्यात येणार आहे. अन्य 2 ट्रान्सफॉर्मर 3 ते 4 महिन्यामध्ये सुरू होतील असं सांगून लोकप्रतिनिधींनी याबाबत लक्ष घालण्याची गरज होती. परंतु आपण विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालो असलो तरी वीज पाटपाणी प्रश्नी आपली शेतकऱ्यांशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे आपण मंत्र्यांकडे पाठपुरावा करून कामं मंजूर करून घेतली असा टोला आमदार बबनराव पाचपुते यांचं नाव न घेता त्यांनी लगावलाय. वीज बिल थकीत बाबत विचारलेल्या प्रश्नांवरती बोलताना शेलार म्हणालेत की अल्पावधीमध्ये नामदार तनपुरे यांनी 66% वीज बिल माफीची योजना डिसेंबर 2020 ते मार्च 2022 कालावधीसाठी जाहीर केली. याचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. यासाठी 5 हप्त्यांमध्ये थकीत वीज बिल भरण्यासाठी सवलत दिली आहे. एका अर्थानं ही वीज माफीच आहे. श्रीगोंदा तालुक्यातील विजेच्या समस्येवरती कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी लोणी वेगनाथ येथे असणाऱ्या 220 केव्ही बाय 132 बाय 33 11 केव्हीचं सबस्टेशन जे आहे त्याच्यातून 6 सबस्टेशन जोडले तर निश्चितपणानं विजेच्या प्रश्नामध्ये दिलासा मिळू शकतो. भारनियमन असेल, सारखी वीज खंडित होणं असेल, कमी दाबानं वीज पुरवठा मिळणं असेल, या समस्येतून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. म्हणून या विषयावरती मी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्याकडे मी पाठपुरावा केला असता त्यांनी काल मंगळवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी बैठक लावलेली होती. महाराष्ट्रातले महावितरणचे श्री ताकचांडे साहेब, महापारेषणचे श्री कोळपे साहेब आणि अन्य अधिकारी महावितरण आणि महापारेषणचे त्या बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये हे सबस्टेशन जोडत असताना 50 MVAचे 2 ट्रान्सफॉर्मर लागणार आहेत अशा प्रकारचं अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. ते ट्रान्सफॉर्मर ताबडतोब उपलब्ध करून द्यावेत अशा प्रकारचे आदेश मंत्री महोदयांनी कालच्या बैठकीत दिले. ते ट्रान्सफॉर्मर उपलब्ध व्हायला किती दिवस लागतील मी विचारल्यानंतर साधारणतः 3 ते 4 महिने लागतील अशा प्रकारचं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मी ऊर्जा राज्यमंत्री महोदय तनपुरे साहेबांकडे आग्रहानं मागणी केली की हे ट्रान्सफॉर्मर येईपर्यंत आम्हाला तातडीची काहीतरी उपाययोजना करून किमान ओव्हरलोड असणारे जे सबस्टेशन्स आहेत त्या सबस्टेशनला
त्या ठिकाणी वीज सप्लाय सुरळीत पुरवठा करून शेतकऱ्यांच्या अडचणी ज्या आहेत ते दूर करण्यासाठीचा प्रयत्न करावा. आणि म्हणून त्या बैठकीमध्ये काय करता येईल अशा प्रकारची चर्चा झाल्यानंतर एक 25 MVA ट्रान्सफॉर्मर उपलब्ध आहे आणि तो जर बसवला तर काही अंशी दिलासा आत्ता तातडीने मिळू शकेल अशा प्रकारची अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मांडलं. आणि तो 25 MVA ट्रान्सफॉर्मर जो आहे तो ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी धुळ्यावरनं एक 2-3 दिवसामध्ये लोणी व्यंकनाथ येथील 220 kVAच्या सबस्टेशनमध्ये येईल. आणि त्याच्यानंतर जे जास्ती ओव्हरलोडचे सबस्टेशन आहेत ते सबस्टेशन याच्यावरून जोडले जातील. आणि आगामी 2.5 ते 3 महिन्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातले सगळे ओव्हरलोड सबस्टेशन जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा मिळेल आणि श्रीगोंदा तालुक्यातला शेतकरी विजेच्या समस्येपासून त्या ठिकाणी वाचला जाईल. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. अल्पावधीमध्ये खास महिलांच्या पसंतीस उतरलेले डायमंड मॅचिंग सेंटर, नाविन्यपूर्ण कलेक्शन आणि भरपूर व्हरायटीज. डायमंड मॅचिंग सेंटर. आमच्याकडे लेडीज वेअर, टेलरिंग मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी आणि कॉस्मेटिक यामध्ये नाविन्यपूर्ण आणि भरपूर व्हरायटी उपलब्ध. तसेच जेंट्ससाठी शॉर्ट्स आणि लॉंग नाईट पॅन्ट्स उपलब्ध. डायमंड मॅचिंग सेंटर. प्रोप्रायटर अझीम खान. ठिकाण A1 किराणा स्टोअर समोर, प्रियंका झेरॉक्स शेजारी, नवी पेठ, राहुरी. संपर्क व्हॉट्सॲप नंबर 997592 8593. रेग्युलर नंबर 83 29 52 21 54. डायमंड मॅचिंग सेंटर. नवनवीन लेडीज कलेक्शन आणि इतर अनेक व्हरायटीजसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. डायमंड मॅचिंग सेंटर, राहुरी. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सारखणे येथील आठवडे बाजारामध्ये मोबाईलची चोरी करताना 2 चोरट्यांना सिंदखेड पोलिसांनी रंगेहात पकडून गजाआड केले. दरम्यान न्यायालयामध्ये चोरट्यांना हजर केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सारखणे येथील आठवडे बाजारामध्ये मोबाईल चोरी करताना 2 चोरट्यांना रंगेहात पकडल्यानंतर सिंदखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे दोघांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे. सारखणे येथील आठवडे बाजारामध्ये 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 4च्या सुमारास सलीम अजीजभाई फाजलानी यांचा रेडमी Y3 कंपनीचा मोबाईल चोरट्यांनी पळवलाय. याच दरम्यान देविदास राठोड हे येथील आठवडे बाजारामध्ये भाजीपाला विक्रेत्यांकडील भाजी खरेदीसाठी खाली झुकले असता त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशामध्ये असलेल्या मोबाईल चोरीसाठी पूर्वतयारीमध्ये असलेल्या एका चोरट्यानं त्यांच्या खिशाजवळ एक पिशवी लावून आडोसा केला आणि देविदास राठोड यांचा देखील मोबाईल लंपास केला. त्यानंतर 4 पावलांवरतीच असलेल्या चोरट्यांच्या इतर 2 साथीदारांकडे तोच मोबाईल देत असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर आरडाओरडा झाल्यामुळे एकाला नागरिकांनी पकडून बेदम चोप दिलाय. तर इतर दोघे घटनास्थळावरनं माहूरच्या दिशेनं पसार झाले. सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्यासह हेड कॉन्स्टेबल पठाण आणि पोलीस कॉन्स्टेबल गजानन नंदगावे यांनी चोरांना पकडलं आहे. अरमोज अनोखीलाल राजपूत आणि महेंद्र कपूर बिशुलाल काजळे या दोघांना माहूर बसस्थानकावरनं पकडण्यात आलंय. फिर्यादी सलीम अजीजभाई फाजलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. आरोपींना माहूरच्या प्रथम वर्ग न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिनांक 20/10/2020 रोजी पोलीस स्टेशन सिंदखेड हद्दीतील मोजा सारखणी या बाजारपेठेत सोमवारचा दिवस असल्याने गर्दीचा फायदा घेऊन काही अनोळखी व्यक्तींनी बाजारामध्ये साध्या पद्धतीने राहणाऱ्या लोकांच्या खिशातून मोबाईल काढण्याच्या घटना घडल्या. अशी माहिती आम्हाला मिळताच मी माझ्यासोबतचे कर्मचारी यांच्या मदतीने आम्ही बाजारपेठेत गेलो. ज्या व्यक्तीचे मोबाईल गेले अशी आम्हाला माहिती भेटली त्या व्यक्तीकडून त्याचा अंदाज घेतला की कशा स्वरूपाची वेशभूषा आहे. त्यांच्या माध्यमातून
आम्ही सार्वजनिक बाजारपेठेमध्ये संशयित पकडला आणि त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्यापाशी एक मोबाईल भेटून आला. त्याच्यानंतर सदर प्रकरणाची टोळी असू शकते असा मला डाऊट आल्यामुळे आणखीन सखोलात चौकशी केली असता त्याच्यासोबत असणारा एक इतर व्यक्ती हा तिथूनच पळून जाऊन माहूर येथे असल्याची माहिती भेटली. त्यामुळे आम्ही सदर व्यक्तीला माहूर येथून तात्काळ ताब्यात घेतला असून सदर दोन्ही व्यक्तीविरोधात पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्हीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेली. सदर व्यक्ती हे नागपूर आणि मध्य प्रदेश या भागातून येत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून दिवाळीची बाजारातली खरेदी करावी. मझहर शेख, C24 तास, नांदेड. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि पुणे महानगरपालिकेमधील काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे यांनी सत्ताधारी भाजपवरती घणाघाती आरोप केलाय. स्थायी समितीनं मोठा घोटाळा केल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच अस्तित्वामध्ये असलेले 125 ट्रॅफिक सिग्नल स्मार्ट करण्यासाठी 165 कोटींचे टेंडर मंजूर करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी ईडीच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि पुणे महानगरपालिकेमधील काँग्रेसचे फायर ब्रँड नेते अरविंद शिंदे यांनी सत्ताधारी भाजपवरती आरोप केला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनाही त्यांनी पत्र लिहिलंय. अस्तित्वामध्ये असलेले 125 सिग्नल्स स्मार्ट करण्यासाठी तब्बल 165 कोटींचं टेंडर मंजूर करण्याच्या प्रकाराची चौकशी ईडीच्या मार्फत करावी अशी मागणी काँग्रेसचे माजी गटनेते आणि अभ्यासू नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केली आहे. स्थायी समितीच्या सभेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यामध्ये लक्ष घालावं. 5 वर्षांमध्ये सिग्नलला अशी कोणती जादू करण्यात येणार आहे हे न सांगता एका कागदामध्ये हा प्रस्ताव संमत करण्यात आलाय. येणाऱ्या काही वर्षांसाठी तो असल्याचं म्हटलं गेलंय. आयुक्तांनी यामध्ये खुलासा केला पाहिजे. हे टेंडर 3 वर्ष जुनं आहे. खास कंपनीनं आपला माणूस यंत्रणेमध्ये बसवून हे टेंडर मान्य करून घेतल्याचा गंभीर आरोप केला गेलाय. याशिवाय मुळात 102 कोटींचं टेंडर भाजपच्या एका नेत्याच्या आग्रहासाठी 165 कोटींवरती हे टेंडर नेल्याचा देखील आरोप शिंदे यांनी केलाय. नेमकं अरविंद शिंदे यांनी काय म्हटलंय ते पाहूयात. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत इंटिग्रेटेड इंटेलिजन्स ट्रॅफिक सिस्टमचा एक विषय आणला होता. 2018 साली ही निविदा प्रक्रिया राबवली होती आणि ते 3 वर्ष तशीच्या तशी पडून होती, कारण त्याही वेळेला आम्ही त्यातले काही गंभीर आक्षेप नोंदवले होते. आज तीच जुनी निविदा महानगरपालिकेच्या स्थायी समितीने 65 कोटी रुपये वाढून, म्हणजे मूळ निविदा 102 कोटीची, त्याच्यात 65 कोटी रुपये वाढून महानगरपालिकेने त्याचा मान्यता दिली. आता ते एका पानावर 165 कोटी ते 125 सिग्नलसाठी, म्हणजे एका सिग्नलला 1 कोटी, म्हणजे 1 कोटीपेक्षाही जास्त म्हणले पाहिजे. आता दीड 2 कोटी म्हणले पाहिजेत, कारण 125 सिग्नलसाठी 1.25 कोटी रुपये खर्च करायचा आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या त्या निविदेमध्ये हिस्सा होताच 25%, पण तरी अजून 65 कोटी रुपये देखभाल दुरुस्तीसाठी आपण द्यायचे, जे त्या 102 कोटीमध्ये पहिलंसुद्धा समाविष्ट होता. आता हा पूर्ण भ्रष्टाचाराने माखलेला विषय आहे. हे मी का बोलतो? कारण हे जे काम मिळालं, ज्या कंपनीला मिळालं, त्या कंपनीमध्ये जो काम करायचा शहापुरे चीफ नॉलेज ऑफिसर, तोच स्मार्ट सिटीमध्ये नेमणूक केले. म्हणजे कंपनीने 150 कोटीचा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी आपला अधिकारी पहिला पाठवला. आपल्या अधिकाऱ्यांनी त्याला कामावर घेतला. त्यांनी हे सगळं निविदा प्रक्रिया बनवली, ह्याची मान्यता घेतली. 50 कोटीचं काम 165 कोटीला नेलं आणि काल ती निविदा प्रक्रिया या एका पानावर 165 कोटीची मान्य केली. कोण आहे ते? शहापुरे. हे शहापुरे ह्या ज्या विधिया कंपनीला काम मिळालं त्याचे एक्स ऑफिसर आहेत. म्हणून कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होतो. आणि जर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होणार असेल आणि हे माहीत असताना केलं तर शहापुरीला पहिलं निलंबित केलं पाहिजे. जर कोलते साहेबांना, जे स्मार्ट सिटीचे CEO आहेत, त्यांना हे माहीत असतानाही त्यांनी काही केलं नाही, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अशा पद्धतीची माझी मागणी आहे. दुसरा विषय, 3 वर्षाची जुनी निविदा जर आज 3 वर्षांनी तीच निविदा, म्हणजे जुन्या कडीला तुम्ही उकळी आणण्यासारखं काम, आज जर तुम्ही फ्रेश टेंडर जर काढलं असतं तर निश्चितच त्याच्यात 25-30 कोटी रुपये वाचले असते, नवीन टेक्नॉलॉजी आली असती. पण स्मार्ट सिटीच्या नावाखाली, स्मार्ट इंटेलिजन्सच्या नावाखाली एका सिग्नलसाठी 1.25 कोटी रुपये खर्च करायचे, ही कुठली पद्धत आहे? ही पूर्ण आणि ह्या टेंडर ह्या पद्धतीने मान्य होण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांचा दबाव
आणि हे सगळं करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतले माजी पदाधिकारी, माजी सभागृह नेता सकाळपासून संध्याकाळ हे वर्षभर ते ह्याच्यात अलिखित पार्टनर आहेत, असं आमचं पूर्ण खात्रीलायक विषय आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगतो हा विषय त्वरित रद्द केला पाहिजे, आयुक्तांनी चौकशी केली पाहिजे म्हणून पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवारसाहेब, UD मिनिस्टर एकनाथ शिंदेसाहेब ह्यांना आम्ही लेखी तक्रार करतो आहे. आणि 100 कोटीच्या वर असल्यामुळं आम्ही EDमध्ये सुद्धा तक्रार करणार. आणि त्याचबरोबर आम्ही यासाठी किरीट सोमय्या साहेब ज्यांना ह्याच्यातली जास्त नॉलेज आहे, त्या किरीट सोमय्या साहेबांना आम्ही आता ह्याच्यातलं पत्र करतो आहे की आम्हाला ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. कारण पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी रस घेतलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये 125 कोटीचा मोठा भ्रष्टाचार चालू आहे. मी EDमध्ये ही तक्रार दाखल केल्यानंतर आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. जे कॉल डिटेल रेकॉर्ड्स काढतात, CDR काढतात, ते आम्हाला काढून द्यावेत. कारण CEOला मोठा दबाव माजी मुख्यमंत्र्याचा आहे हे स्पष्ट होतं आहे. त्याचे पुरावे आम्हाला मिळतील आणि EDला चांगली कारवाई करता येईल. म्हणून किरीट साहेब सोमय्या यांना सुद्धा आमची विनंती आहे की आम्हाला सहकार्य. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. अल्पावधीमध्ये खास महिलांच्या पसंतीस उतरलेले डायमंड मॅचिंग सेंटर, नाविन्यपूर्ण कलेक्शन आणि भरपूर व्हरायटीज. डायमंड मॅचिंग सेंटर. आमच्याकडे लेडीज वेअर, टेलरिंग मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी आणि कॉस्मेटिक यामध्ये नाविन्यपूर्ण आणि भरपूर व्हरायटी उपलब्ध. तसेच जेंट्ससाठी शॉर्ट्स आणि लॉंग नाईट पॅन्ट्स उपलब्ध. डायमंड मॅचिंग सेंटर. प्रोप्रायटर अझीम खान. ठिकाण A1 किराणा स्टोअर समोर, प्रियंका झेरॉक्स शेजारी, नवी पेठ, राहुरी. संपर्क व्हॉट्सॲप नंबर 997592 8593. रेग्युलर नंबर 83 29 52 21 54. डायमंड मॅचिंग सेंटर. नवनवीन लेडीज कलेक्शन आणि इतर अनेक व्हरायटीजसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. डायमंड मॅचिंग सेंटर, राहुरी. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुणे मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती वारंवार होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं अनोखं आंदोलन करत शिवसेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग नरे येथील सर्व्हिस रस्त्याच्या जवळ महायज्ञ करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. पुणे मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांवरती वारंवार अपघात होत आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतार आहे, त्यामुळे वाहनं वेगानं जात असतात. परंतु या वाहनांच्या वेगावरती कोणतीच मर्यादा न ठेवल्यामुळे सातत्याने इथे अपघात होत आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. गेल्या आठवड्यामध्ये या महामार्गावरती अनेकांचा बळी गेलाय, तरी प्रशासनाला जाग आली नाहीये. त्यामुळे शिवसेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग नरे येथील सर्व्हिस रस्त्याच्या जवळ महायज्ञ करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या ठिकाणी रखडलेली सर्व कामं राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानं तात्काळ पूर्ण करणं आवश्यक आहे. तसे न केल्यास शिवसेनेच्या वतीनं वारजे येथील कार्यालयावरती तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा निलेश गिरमे यांनी दिलाय. आपण महायज्ञ करतोय. आम्हाला कायमस्वरूपीचा या ठिकाणी उपाय हवा आहे. दरवेळेस फक्त ॲक्सिडेंट झाल्यानंतर, दुर्घटना घडल्यानंतर येणं, पाहणी करणं, अहवाल सादर करणं आणि त्यामुळं ह्याचं सोडून दुसरं कुठलंही त्यांनी काम केलेलं नाही आहे. आम्हाला याला कायमस्वरूपीचा उपाय पाहिजे. माझ्या भागातील ज्या लोकांचा, नागरिकांचा जीव जातो आहे, त्यांना कुठल्याही परिस्थिती भरपाई आत्तापर्यंत त्यांनी दिलेली नाही आहे. त्यामुळं नुसतंच टोल वसूल करणं, रस्ते खड्डे पडलेत, या सगळ्या गोष्टीमुळं आज आपण या ठिकाणी महायज्ञ करून राष्ट्रीय महामार्गाचे रिलायन्स झाल्यानं जाग येण्यासाठी एक आपण वेगळा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. उपाय आपण त्यांना असं सुचवलं की तीव्र उतार आहे, तो तीव्र उतार त्यांनी या ठिकाणी केला पाहिजे. ब्रिंकर्स पाहिजेत, लाईट्स पाहिजेत.
स्पीड कंट्रोलिंग पाहिजे. ह्या ठिकाणी कुठलंही स्पीड कंट्रोलिंग या ठिकाणी नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल ट्रक्स येतात उतारावरती, त्याचा स्पीड हेवी असतो, कंट्रोल होत नाही आणि मग पुढे जाऊन या ठिकाणी अपघात होतो. त्यासाठी कायमस्वरूपी आम्हाला हवा आहे तो त्यांनी टेक्निकल उपाय काय तो सादर करावा. प्रत्येक वेळेस अहवाल येतो पण त्याच्यावर कुठलाही ठोस उपाययोजना होत नाही. पण चिटणीसला केला आहे. चिटणीस हे अधिकारी आहेत राष्ट्रीय महामार्गाचे. येणं अहवाल देणं आम्ही करतो, अपघात थांबतील. फक्त त्यांनी या ठिकाणी लोकांना सांगायचं काम केलं आहे पण त्यांच्याकडून कुठलीही पूर्तता आत्तापर्यंत झाली नाही. शिवसेना स्टाईल आज आम्ही दाखवले, आज आम्ही यज्ञ केले. आता 2 ठिकाणं आमच्या जर ह्या यज्ञ करून जर ह्या अथॉरिटीला जर जाग नाही आली तर निश्चितच टोल नाका असेल. निश्चितच तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुमचं राष्ट्रीय महामार्गाचं ऑफिस असेल तिथं नक्की शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. संगमनेर तालुक्यातील कसारे येथील SC समाजाचे सरपंच महेश बोराडे यांना 2 समाजकंटकांनी चपलांचा हार घालत बोराडे यांचा अपमान केला. तसेच काही महिलांना देखील मारहाण करण्यात आली. त्यामुळे या समाजकंटकांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संगमनेर येथील भीमशक्ती आणि भीमगर्जना सामाजिक संघटनेनं निवेदनाद्वारे केली आहे. संगमनेर तालुक्यातील कसारे येथील SC समाजाचे सरपंच महेश बाळासाहेब बोराडे यांना 2 समाजकंटकांनी चपलांचा हार घालत बोराडे यांचा अपमान केलाय. तसेच काही महिलांना देखील मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या दोनही समाजकंटकांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संगमनेर येथील भीमशक्ती आणि भीमगर्जना सामाजिक संघटनेनं निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना गुरुवारी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी देण्यात आले. यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष रविभाऊ शिंदे, रमेश भोसले, प्रवीण भोसले, आकाश बागुल, रवी पवार, राहुल पवार, लकी शिंदे, भीमगर्जना सामाजिक संघटना तालुका अध्यक्ष विकास भोसले, उपाध्यक्ष सलीम पठाण, मयूर भैलुमे, साईनाथ भोसले, दत्तू भोसले, अशोक भोसले, जावेद पठाण आदी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील कासारे या गावात सरपंच महेश अण्णासाहेब बोराडे यांच्यावर जातीयवादी मानसिकतेतून जो काही त्यांना चपलाचा हार घालण्यात आला त्याबद्दल भीमगर्जना सामाजिक संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर जे झालेला अन्याय आणि जे काही खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावेत आणि लवकरात लवकर त्यांच्यावर खोटे गुन्हे झालेले आहेत ते त्यांना योग्य न्याय मिळावा. जर ते त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर भीमगर्जना सामाजिक संघटना उग्र स्वरूपाचं असं आंदोलन राज्यव्यापी करण्यात येईल असा इशारा भीमगर्जना संघटनेच्या वतीनं मी विकास भोसले, संगमनेर तालुका अध्यक्ष आणि आलेली भीमगर्जना संघटनेची टीम यांच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं महेश अण्णासाहेब बोराडे यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले आणि काही गोष्टीचा जो अन्याय अत्याचार झाला तो खोटे गुन्हे दाखल त्वरित मागे घेण्यात यावे या बाबतीत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध. रवींद्र भाऊ शिंदे, तालुका अध्यक्ष संगमनेर यांच्या वतीने खोटे गुन्हे दाखल मागं न घेण्यात आलेत तर जिल्ह्याभर आंदोलन छेडू. शाहीद शेख, C24 तास, संगमनेर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. अल्पावधीमध्ये खास महिलांच्या पसंतीस उतरलेले डायमंड मॅचिंग सेंटर, नाविन्यपूर्ण कलेक्शन आणि भरपूर व्हरायटीज. डायमंड मॅचिंग सेंटर. आमच्याकडे लेडीज वेअर, टेलरिंग मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी आणि कॉस्मेटिक यामध्ये नाविन्यपूर्ण आणि भरपूर व्हरायटी उपलब्ध. तसेच जेंट्ससाठी शॉर्ट्स आणि लॉंग नाईट पॅन्ट्स उपलब्ध. डायमंड मॅचिंग सेंटर. प्रोप्रायटर अझीम खान. ठिकाण A1 किराणा स्टोअर समोर, प्रियंका झेरॉक्स शेजारी, नवी पेठ,
राहुरी. संपर्क व्हॉट्सॲप नंबर 9975928553. रेग्युलर नंबर 8329522154. डायमंड मॅचिंग सेंटर. नवनवीन लेडीज कलेक्शन आणि इतर अनेक व्हरायटीजसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. डायमंड मॅचिंग सेंटर राहुरी. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. 2,500 रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याच्या निर्णयावरती एसटी कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच 28% महागाई भत्ता मिळावा त्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत उपोषण सुरू केलंय. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे देखील आता मोठे हाल होणार आहेत. 2,500 रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यामध्ये वाढ देण्याच्या निर्णयावरती एसटी कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आपले बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. सकाळी 7 वाजेपासून कोपरगाव बस आगाराच्या प्रवेशद्वारावरती हे उपोषण संयुक्त कृती समितीच्या वतीनं सुरू करण्यात आलंय. आज ऐन दिवाळीच्या तोंडावरती प्रवाशांचे हाल होणार आहेत असं चित्र त्यामुळे दिसतंय. राज्यभरामधील एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र झालं तर दिवाळीच्या तोंडावरती प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. दिवाळी तोंडावरती असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडचा घास पळवण्यात आलाय. निराशेनं आणि आर्थिक विवंचनेमधनं आतापर्यंत 26 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे राज्य परिवहन मंडळामधील कर्मचारी संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सकाळपासून सुरू झालंय. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी कालपासून राज्यभरामध्ये उपोषणासाठी बसले आहेत. मात्र काल यावरती तोडगा निघाला नाही. त्यामुळे अखेर आजपासून कामावरती न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे कोपरगाव शिर्डी या बस स्थानकामधनं आज इथे एसटी सकाळपासून बाहेर गेलेली नाहीये. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही एसटी बाहेर काढणार नाही या निर्णयावरती एसटी कर्मचारी ठाम आहेत. याप्रसंगी एसटी कामगार सेना राज्य उपाध्यक्ष किरण बिडवे, कोपरगाव आगार शिवसेना कामगार संघटना अध्यक्ष भरत मोरे, उपाध्यक्ष शरद शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष सुमित बिडवे, सचिन घुमरे, प्रवीण अहिरे, कामगार संघटनेचे सचिव संजय गाडे आदींसह बहुसंख्य चालक, वाहक, प्रशासकीय कर्मचारी आणि कार्यशाळा कर्मचारी आदींसह बहुसंख्य कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. उपोषण करण्यात येत आहेत. काय मागण्या आहेत तुमची? आमच्या मागण्या एकच आहे. ही फरफट आमच्यावरची सगळी दूर करावा, सगळं दुःख दूर करावा. एकच मागणी आहे की आमच्या शासनाचं विलिनीकरण करावं. हे दरवेळेस भांडणं. सरकार मायबाप आमचं चांगलं आहे. आम्ही प्रवाशांची खूप मनापासून सेवा करतो. आमचे रक्त जातो त्या रक्ताचं काहीतरी थेंबाचं काहीतरी चीज झालं पाहिजे आणि सरकारने आमची दखल घेतली पाहिजे का जेणेकरून आमच्या डोळ्यातले आसू पुसावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि लवकरात लवकर शासनामध्ये विलिनीकरण करून आम्हाला न्याय मिळावा अशी आमची सरकारला हात जोडून विनंती आहे का जेणेकरून आमच्यापासून प्रवाशांची कोणतीही हाल होणार नाही. प्रवासी हे आमचे मायबाप आहे आणि त्यांच्या जीवावरच आमचे पोट भरत आहे आणि त्यांचे खूप हाल होत आहे हे आम्हाला पाहवत नाही. पण सगळ्यांना मिळताना आम्हाला का मिळू नये? आमच्यावर का अन्याय व्हावा असा? आमच्याच वेळेस का भांडणं करावं लागतात दरवेळेस? आमचं हक्काचं असून आम्हाला मिळत नाही. याच्यावर काय सरकार काय तोडजोड करत आहे? सरकारने यावर काहीतरी उपाययोजना करावी आणि आमचे मार्ग सुरळीत करावे ही हात जोडून विनंती, कळकळीची विनंती. कृती समितीच्या वतीने बेमुदत उपोषणाला बसलोय. आज आमची अशी मागणी आहे का आम्हाला राज्य शासनाचं विलिनीकरण झालंच पाहिजे. आज आमची एस टी दुसरी पिढी जेवढे कष्ट करतो चालक वाघ तेवढा त्याचा मोबदला त्याला भेटत नाही. तर मायबाप सरकारने आमचा कुठला तरी विचार करून शासन विलिनीकरण केलं पाहिजे. काय मागणी आहे तुमची? एस टी महामंडळाची सेवा ही खेडोपाडी आणि शहरी भागामध्ये आणि महाराष्ट्राची जीवनदायिनी अशी समजली जाते. पण ही अत्यावश्यक सेवा देणारा
जो कामगार आहे तो मात्र आता अत्यावश्यक ICU ॲडमिट करण्याची वेळ आलेली आहे. याच्यामध्ये एस-टी कामगारांना अतिशय तुटपुंज्या स्वरूपाचं हे वेतन दिलं जातं आणि महिना काम केल्यावर सुद्धा अक्षरशः त्यांच्या हातामध्ये 2,500 ते 3,000 इतक्या स्वरूपाचं वेतन येतं. इतक्या कमी उत्पन्नामध्ये त्यांनी त्यांचा कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा असा त्यांच्या पुढे प्रश्न असतो. रक्षाबंधन असू द्या, दिवाळी असू द्या, ईद असू द्या किंवा इतर कोणतेही सण असू द्या, आमच्या कामगारांच्या पाचवीला शिळे भाकरीचे तुकडे आणि दुधाची पिशवी याच्या पलीकडे काही पुजलेलं नाही. आज नेहमी आमची दिवाळी ही सगळ्यांची दिवाळी झाल्यानंतर जी शिल्लक असते त्या स्वरूपात आमची दिवाळी होत असते. त्याच्यामध्ये आमच्या एस-टी कामगारांना न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही आजपासून बेमुदत उपोषणात बसलेलो आहोत. याच्यामध्ये एकूण 23 संघटनांपैकी 18 संघटनांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई आझाद मैदान या ठिकाणी केंद्रीय कार्यकारिणी व त्याच पद्धतीने विभागीय प्रत्येक डिव्हिजनमध्ये विभागीय पातळीवर पदाधिकारी उपोषणाला बसलेले आहेत आणि प्रत्येक डेपोला कामगार हे स्वतःहून बेमुदत उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत. याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या प्रामुख्याने जो महागाई भत्ता दिला जातो शासनाचा, तो शासन नियमाप्रमाणे 28% हा आम्हाला देण्यात यावा. त्याच पद्धतीने जे घर भाडं देण्यात येतं ते 7, 14, 21 या पद्धतीनं न देता 16, 14 आणि 24 या पद्धतीने देण्यात यावं. जी सण उचल दिली जाते अक्षरशः लाज वाटते आम्हाला सांगायला. 2,500 इतकी आम्हाला 2,000, 2,500 इतकी सण उचल दिली जाते साहेब. का त्या सण उचलमध्ये कुठं तर ते पण सेनेच्याच काळामध्ये चांगल्या स्वरूपाची उचल दिली जाते, बाकीच्या काळामध्ये दिली जात नाही. तर ती उचल वाढून देण्यात कारण असं आहे की कालपासून मध्यवर्ती कार्यालय आणि विभागीय पातळीवरील पदाधिकारी उपोषणात बसले होते. तोडगा न निघाल्याने पूर्ण राज्यभर पूर्ण आगारातील कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठिंबा म्हणून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला, स्वखुशीने घेतला. त्यामुळे आज सर्व आपण इथं बसलेलो आहोत. माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सर्व मागण्या दिलेल्या आहे. प्रामुख्याने एस-टी कर्मचाऱ्यांचे आता फार जिव्हाळ्याचा विषय विलिनीकरण हा आहे. एकदाच जर विलिनीकरण केलं तर वारंवार आम्हाला प्रत्येक मुद्द्यासाठी वेगळं भांडण्याची गरज वाटणार नाही. तर आत्ता सध्याच्या तातडीने शासनाकडून 2% वेतनवाढीचा दर हा 3%, घरभाडं भत्ता 7, 14, 21 ऐवजी 8, 16, 24, तसेच 28% महागाई भत्ता फरकासहित सण अग्रिम हे राज्य शासनाप्रमाणे 12,500, तसंच सरसकट कोणताही भेदभाव न करता राज्य शासनाने आणि एस-टी महामंडळाच्या प्रशासनाने 15,000 रुपये दिवाळीत भेट म्हणून द्यावी, या मागण्या कृती समितीच्या वतीने आम्ही ठेवण्यात आलेल्या आहे. आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की शासनाने या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात. हे आपल्या माध्यमातून मी परत एकदा आव्हान करतो आणि थांबतो. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीनं सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. त्याचाच एक भाग म्हणून 23 ऑक्टोबरपासून माजी स्थायी समितीचे अध्यक्ष सदानंद शेट्टी, नगरसेविका सुजाता शेट्टी तसेच अश्विनी महिला विकास संस्था यांच्या माध्यमामधून मतदान नोंदणी आपल्या दारी या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही संपूर्ण जगामध्ये भक्कम आणि यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगानं सर्व जगाला दाखवून दिलंय. मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीनं सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 23 ऑक्टोबरपासून अश्विनी महिला विकास संस्था, सदानंद कृष्णा शेट्टी माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि कार्यक्षम नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांच्या माध्यमामधून मतदान नोंदणी आपल्या दारी या कार्यक्रमाला श्रद्धास्थान स्वर्गीय पद्मावती अम्मा शेट्टी आणि अण्णा कृष्णा शेट्टी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. तसेच या प्रसंगी मतदान जनजागृती वाहनाचे उद्घाटन देखील शेट्टी यांच्या हस्ते सदा आनंद नगर येथील समाज मंदिराच्या समोर करण्यात आलं. या प्रसंगी उपस्थित सदानंद कृष्णा शेट्टी मित्रपरिवार, पदाधिकारी, कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी मतदान करणं आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. मतदान नोंदणीसाठी पहिल्याच दिवशी इथे मोठा प्रतिसाद मिळाला. सदर मतदान जनजागृती मोहीम ही 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत
सुरू असणार आहे. 23 ऑक्टोबर 2021 देशभर मतदार नोंदणी मोहीम, नवीन मतदार नोंदणी आणि युवतींचं 18 वर्षावरील सर्वांचं मतदार नोंदणी करण्याची जी मोहीम चालू आहे, आपल्या प्रभागातील, आपल्या भागातील, आपल्या मतदारसंघातील नागरिकांनाही वंचित न ठेवता, वंचित न राहता या ठिकाणी मतदार नोंदणीचं आव्हान बरेच जण करतात. मोबाईलवर, व्हॉट्सअपवर हे सर्व आव्हान करत असताना आम्ही एक चांगला कार्यक्रम सदानंद शेट्टी मित्र मंडळ अश्विनी महिला विकास संस्थेच्या माध्यमाने सदानंद शेट्टी मित्र परिवाराच्या बरोबर बैठक घेऊन निर्णय घेतला की मतदार नोंदणी घरोघरी जाऊन करणे. नगरसेविका सुजाता शेट्टी आणि मी स्वतः सदानंद शेट्टी आणि सर्व माझे असंख्य कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आपण घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करावा. याची सुरुवात सदानंद नगर परिसरातून आपण केली आणि या सदानंद नगर परिसरातून ज्या गोष्टीची सुरुवात करतो ती सर्व ठिकाणी यशस्वी होतं. म्हणून माझ्या जीवनात प्रत्येक कार्यक्रम मी अश्विनी मित्र मंडळ, अश्विनी गणेशाला साक्षीला ठेवून सदानंद नगर परिसरातूनच आयुष्यभर मी राजकीय असेल, सामाजिक चळवळ असेल, हे इथूनच सुरू केलेलं तर मी यशस्वी झालेलो आहे. म्हणून याची मतदार नोंदणीची सुरुवात आज मला वाटत नव्हतं की एवढा मोठा प्रतिसाद मिळेल. आता माझी खात्री झाली की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार. नुसतं मतदार यादी नोंदणी नसून या ठिकाणी नागरिकांच्या प्राथमिक गरजा, समस्या हे महानगरपालिकेच्या माध्यमाने असेल, विद्युत मंडळाच्या माध्यमाने असेल, पोलिसांच्या माध्यमाने असेल, हे सर्व नागरिकांना आवाहन केलं की या दोन्ही मोहीम, मतदार यादी नोंदणी मोहीम आणि नागरिक समस्या घेण्याची मोहीम आम्ही हाताळल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रतिसादात सुरुवात करताना याचं उद्घाटन केलं. मी या रथाचं उद्घाटन केलं आणि त्याचबरोबर नागरिक मोठ्या आतुरतेने वाट बघत होते फॉर्म देण्यासाठी. ज्यांनी फॉर्म भरले अजूनही असंख्य लोक फॉर्म भरत आहेत. आजचा संपूर्ण दिवस, आज सदानंद नगर परिसरात ही मोहीम असून उद्यापासून 9 दिवस म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण प्रभागामध्ये ही मतदार नोंदणी मोहीम राबवून आपल्या मतदारसंघ, आपला प्रभागाच्या नागरिकांना मोठा दिलासा. कामामध्ये व्यत्यय असताना, कामामध्ये व्यस्त असताना कोणी वेळेवर मतदार नोंदणी फॉर्म भरू शकत नाही किंवा येऊ शकत नाही, तो शासकीय सुट्ट्यामध्ये करू शकत नाही, अशा परिस्थितीत आपण का नाही घरोघरी जाऊन लोकांच्या नोंदणी करू. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. गाय पिळण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि यामध्ये मुलानं वयोवृद्ध जन्मदात्या बापाला बांबून जबर मारहाण केली आणि वडिलांना जीवे मारले. राहुरी तालुक्यातील ताराबाद इथे 27 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केलाय. गाय पिळण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यामध्ये मुलानं वयोवृद्ध असलेल्या जन्मदात्या बापाला बांबून जबर मारहाण करून जीवे मारलाय. ही घटना राहुरी तालुक्यातील ताराबाद इथे 27 ऑक्टोबर रोजी घडली आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केलाय. घटनेमधील मयत विठ्ठल तुळशीराम हार्दे हे राहुरी तालुक्यातील ताराबाद इथे आपल्या कुटुंबाच्या सोबत राहत होते. त्यांचा मुलगा आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हार्दे हा क्षुल्लक कारणावरून नेहमी भांडणं करत असे. 27 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30च्या सुमारास यामधील आरोपी ज्ञानेश्वर हार्दे हा दारू पिऊन घरी आला होता. त्याचे आणि त्याची पत्नी सविता यांच्यामध्ये गाय पिळण्याच्या कारणावरून वाद सुरू झाले होते. यावेळी त्याचे वडील विठ्ठल तुळशीराम हार्दे हे आरोपी ज्ञानेश्वर हार्दे यांना म्हणाले की तू नेहमीच दारू पिऊन येत असतो आणि क्षुल्लक कारणावरून भांडणं करतोस, असं म्हणाल्याचा त्याला राग आल्यामुळे तो त्याचे वडील विठ्ठल हार्दे यांना म्हणाला की तुम्ही नेहमीच माझ्या कामामध्ये अडथळा आणता, असं म्हणून जवळच पडलेल्या बांबूनं विठ्ठल हार्दे यांना जबरदस्त मारहाण त्यानं केली आणि त्यांचा निर्घृण खून केलाय. विठ्ठल हार्दे यांना तातडीनं ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच ते मयत झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, नीरज बोकील आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आरोपीला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केलं. सर्जेराव महिपती हार्दे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हार्दे यांच्या विरोधामध्ये खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भागचंद सूर्यवंशी हे करत आहेत. संत कवी महिपती महाराज
यांचे देवस्थान असलेल्या राहुरी तालुक्यातील ताराबाद येथे माणुसकीला काळीमे फासणारी अशी घटना घडली आहे. काल रात्री साधारण 8:30 वाजेच्या दरम्यान या घटनेतील आरोपी ज्ञानेश्वर हार्दे या तरुणाने व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या जन्मदात्या वयोवृद्ध पित्याला बांबूच्या साहाय्याने जबरदस्त मारहाण करण्याची घटना घडली. या घटनेत 72 वर्षीय वयोवृद्ध वडील हे जागेवर ठार झाले आहे. घटनेनंतर श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे तसेच इतर फौज फाटा हा घटनास्थळी तातडीने दाखल झाला होता. घटनेनंतर आरोपीला ताबडतोब अटक करण्यात आली आहे. मनोज साळवे सह सतेज फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पाटस येथील सिमेंट कंपनीनं विद्युत वाहक तारा नेण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्याला अडथळा निर्माण करणारा वृक्ष जमीनदोस्त केला. वृक्ष 50 वर्षापासून पाटस कानगाव रस्त्यालगत उभे आहेत. हे वृक्ष आपल्या आर्थिक फायद्यासाठी जमीनदोस्त करण्यात आलेत. पाटस आणि कानगाव या 2 गावांच्या हद्दीमध्ये सध्या नव्यानं 2 सिमेंट कंपन्या उदयास आल्या आहेत. परंतु या सिमेंट कंपन्यांमुळे भविष्यामध्ये मोठे धोके उद्भवणार आहेत. दौंड तालुक्यातील पाटस येथील सिमेंट कंपनीनं विद्युत वाहक तारा नेण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्याला अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्ष जमीनदोस्त केलाय. सदर वृक्ष 50 वर्षांपासून पाटस कानगाव रस्त्याच्या लगत उभे आहेत. हे वृक्ष आपल्या आर्थिक फायद्यासाठी तोडण्यात आलेत. पाटस आणि कानगाव या 2 गावांच्या हद्दीमध्ये सध्या नव्यानं 2 सिमेंट कंपन्या उदयास आल्या आहेत. परंतु या सिमेंट कंपन्यांमुळे भविष्यामध्ये मोठे धोके उद्भवू शकतात. स्थानिक नागरिकांना यामधनं तयार होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार जडू शकतात. त्यासोबतच दौंड तालुका हा सधन बागायती क्षेत्र म्हणून गणला जातो. त्यातच येथील शेतकरी या सिमेंट कंपनीमुळे देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. येथील पिकांना या वायू प्रदूषणामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ज्या ठिकाणावरून हे विद्युत मनोरे उभारण्याचं काम सध्या सुरू आहे तेथील शेतकऱ्यांनी अंगावरती पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय. स्थानिक तक्रारदार यांनी हे वृक्ष 50 वर्षांपासून आम्हास छाया देत आहेत आणि हे वृक्ष कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांनी जाणून बुजून तोडले आहेत आणि नुकसान केलंय असं म्हटलंय. वन अधिकारी यांना या संदर्भात माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की सदर वृक्षाचं मूल्यमापन करून वृक्ष तोडण्यासाठी आम्ही त्यांना परवानगी दिली आहे. परंतु त्या परवानगी दिलेल्या पत्रामध्ये असं दिसून आलं की या वृक्षास भिंगूर लागला आहे. हा वृक्ष मानवी जीवितास हानिकारक आहे. परंतु त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता असं दिसून आलं की वृक्ष एकदम व्यवस्थित आहेत. येथील सिमेंट कंपनीच्या विरोधामध्ये नागरिक आता उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत. आर्थिक देवाणघेवाण होऊन हे वृक्ष तोडले गेलेत. या संदर्भात संबंधित ठेकेदार आणि कंपनीवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. मी सुंदरराव अण्णा गवळी, पाटस कानगाव रोडला जे नांदरुकीचं झाड होतं तर त्या झाडाला कुठल्याही प्रकारचा भुंगीर लागलेला नसता. वनपाल अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे व्यवस्थित सर्वेक्षण केलेलं नाही. सर्वेक्षण न करता हे खूप जुनं झाड आहे आणि हे बऱ्याच लोकांना जे सावलीचा आधार मिळत होता. पण आता हे पूर्णपणे कट करून त्याची विल्हेवाट लावलेली आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की ही जी परमिशन दिली किंवा कशाच्या आधारे दिली किंवा ते सांगतात की ह्या झाडाला भुंगीर लागला आहे तर ह्याचं कुठं म्हणजे त्यांनी येऊन सर्वेक्षण केलं आहे का की खरोखर ही झाड मानवी जीवनासाठी अपायकारक धोकादायक होतं का. तर याची पूर्णपणे शहानिशा करून संबंधित झाड तोडणारे आणि परवानगी देणारी यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी एवढी माझी विनंती आहे. संजय सोनवणे, C24 तास, दौंड. राहुरी तालुक्यातील पिंपरी शिवारामध्ये शेतामध्ये जात असलेल्या 3 जणांना 5 जणांनी मिळून लाकडी दांड्यानं मारहाण केली आहे. त्यांच्या मोटरसायकलला दगड मारून नुकसान केलंय. ही घटना 26 ऑक्टोबर रोजी घडली आहे. या घटनेबाबत 5 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. राहुरी तालुक्यातील पिंपरी शिवारामध्ये शेतामध्ये जात असलेल्या 3 जणांना 5 जणांनी मिळून लाकडी दांड्यानं मारहाण करून त्यांच्या मोटरसायकलला दगड मारून नुकसान केलंय. ही घटना 26 ऑक्टोबर रोजी घडली आहे. या घटनेबाबत 5 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. घटनेमधील फिर्यादी रसिदा करीम शेख यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7च्या दरम्यान फिर्यादी रसिदा शेख आणि त्यांची जाऊ नजमा आणि मुलगा अल्ताफ हे
हे खेडले ब्राह्मणीकडे जाणाऱ्या चौफुलीवरती त्यांची मोटरसायकल उभी करून रोडच्या कडेला असलेल्या शेतामध्ये जात होते. तिथे यामधील आरोपी आले आणि रशिदा शेख यांच्या मोटरसायकलीवरती दगड आणि लाकडी दांडा मारून तिचं नुकसान केलंय. यावेळी रशिदा शेख आणि तिची जाऊ हे आरोपींना म्हणाले की तुम्ही मोटरसायकलीवरती दगड का मारता. यावेळी आरोपींनी रशिदा शेख आणि त्यांची जाऊ नजमा आणि मुलगा अल्ताफ यांच्यावरती दगड फेकून मारले आहेत. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. रशिदा करीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी यशपाल बापूजी पवार, भाऊदास फकीरचंद आगलावे, सागर वसंत जाधव, महेश भाऊसाहेब जाधव, जालिंदर विश्वनाथ कानडे या 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिनकर चव्हाण हे करत आहेत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावं तसेच इतर मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संयुक्त कृती समिती राज्य परिवहन नांदेड विभागाच्या वतीनं 28 ऑक्टोबरपासून माहूर आगाराच्या समोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे. एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावं तसेच इतर मागण्यांसाठी शासनाचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य एसटी कर्मचारी संयुक्त कृती समिती राज्य परिवहन नांदेड विभागाच्या वतीनं 28 ऑक्टोबरपासून माहूर आगाराच्या समोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे. राज्य परिवहन महामंडळानं एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन दिलं पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक राज्य परिवहन प्रशासनाकडनं होत नाहीये. कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महिनाभर काम करून वेतन वेळेवर मिळत नाहीये. कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवरती मिळत नाहीयेत. म्हणून आदी मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी माहूर आगाराच्या समोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय. आज माहूर आगाराच्या वतीने राज्य शासनात विलीन व्हावे अशा दृष्टिकोनातून रापा कर्मचाऱ्याच्या सर्व कृती समितीच्या वतीनं आम्ही सर्व कामगार या ठिकाणावर बेमुदत उपोषणास बसलेलो आहोत. तरी आमची एकच मागणी आहे, आम्हाला सर्वप्रथम राज्य शासनात विलीन करावे, त्यामध्ये सर्व काही मागण्या पूर्ण होतील. मजहर शेख, C24 तास, नांदेड. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. C24 तास वृत्तवाहिनीच्या बातमीचा दणका. बातमी प्रसारित होताच अवघ्या 2 तासात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सारखणी बाजारपेठेमध्ये 2 मोबाईल चोरट्यांना सिंदखेड पोलिसांनी रंगेहात केलं अटक. चोरट्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. राष्ट्रीय महामार्गावरती होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गावरती महायज्ञ करण्यात आलं अनोखं आंदोलन. आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.